काय करू राहिले तुम्ही? हे करा बरं. तुम्ही काय करणार? वाव क्या लुक है. दादा तुझा मोबाईल घाण झाला. किती लागतो हा किती लागतो कॅमेरा? नाही क्लिअर आहे. शिवानी दाखव शिवानी. क्लिअर आहे ना रे. शिवानी दाखव शिवानी. वहिनी इधर आओ जरा कैमरे में आओ. कैमरे में आओ जरा जरा थोड़ा सा. इकडे या लवकर तुम्ही पटकन. थोड़ा सा दिखाओ किधर है तुम. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं डीसी स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर सगळ्यांना गुड आफ्टरनून, कारण आता दुपारचा व्हिडिओ आहे आणि मेन विषय असा की 2 दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आहे. त्याचं कारणसुद्धा मी पुढे सांगणार आहे. तर चॅनलवर कोणी नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते व्हिडिओच्या शेवटला एकदम व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे सुद्धा कळवू शकता व्हिडिओवरती. तर तुम्ही मागं बघू शकता एकदम प्लेन असा व्हाईट. काल 2 दिवसापासून आमच्या घरामध्ये काम चालू होतं. घराचं काम झालं, काम केलं मस्तपैकी छान असं घराला कलर दिलेला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की घराला कलरचं काम चालू होतं, त्यामुळे मी काही 2 दिवस व्हिडिओ शूट नाही केला. हे बघा, येस. तर हे बघा मस्तपैकी व्हाईट कलर दिलेला, सगळीकडं सफेदी की झनकार चालू है, बाकी कुछ नहीं. सफेदी की झनकार में हम वीडियो अच्छी तरीके से क्वालिटी आएंगी इसके लिए मैंने हे जे व्हाईट कलर दिलेला आहे सगळीकडे व्हाईट केलं मी, काहीच विषय नाही. किचनमध्ये सुद्धा आहे बघा प्लेन एकदम छकपक व्हाईट केलेला आहे. आणि गॅलरीतला कलर तुम्हाला दाखवतो, तो बघून जरासं तुम्हाला वेगळं वाटेल नाही का. हे बघू शकता पिंक सगळा पिंकिश कलर केलेला आहे. आता पूर्ण 90% काम असं कंप्लीट झालेलं आहे. फक्त 10% इकडे तिकडे थोडं उरलेलं असेल, ते काम पण कंप्लीट कराल. कलर तर मीच मारला, वॉलपुट्टी करून मग कलर मारलेला आहे. हा वॉलपुट्टीचा व्हिडिओ पण पुढे ॲड करतो. आणि अजून एक विषय झालेला आहे घरामध्ये, ते पण सांगतो तुम्हाला. काय सांगावं तुम्हाला आता, खूप 2 दिवस तुम्ही म्हणसान की बाबा व्हिडिओ का नाही टाकला, त्याचं पण कारण तुम्हाला सांगणार आहे पुढं. तर चला आता खाली जातो आणि मग तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. मला एक कलर दाखवायचा होता म्हणून व्हिडिओची सुरुवात मी इथून केली. बाकी व्हाईट कलर कसा दिसतो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सगळीकडेच व्हाईट केलं आहे बघा, पायऱ्यासुद्धा व्हाईट आहे. सगळीकडे व्हाईट करून एकदम भारी असं जरा लुक देण्यात आलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणता पत्र, तर ह्या पत्राला पण हाईड करायचं काम करणार आहे मी. POP करायची आहे पण थोडा वेळ आहे, तर करूया. आता कसं आहे थोडं डिलिव्हरीची पण गडबड होईल, त्याच्यासाठी मी जरासं पैसे वाचून ठेवण्याचं काम करत आहे. बरं समजा ती जर गडबड एकदा हटली की मग तसं काही विषय नाही आहे. पत्राच्या घरामध्ये राहण्यात पण काही लाज नाही आहे, दिसली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. उलटं कसं आहे चांगलं आहे, थोडंफार माणसाला राऊंड टॉर्ड असं वाटतं पण पत्राच्या घरात बी राहतो आपण नाही का. त्याच्यामुळं थोडे दिवस हे असंच ठेवणार आहे मी, कारण मला पत्र पण बघायचे आहेत की पत्राच्या घरात ह्याच्या आधी राहिलेलो आहे पण खूप दिवस झाले की खाली स्लॅबच्या याच्यामध्ये राहतो. थोडं पत्राचा पण अनुभव अजून घ्यायचा आहे, थोडं मनाला की नाही पत्र आहे अजून, हे पत्र हटून स्लॅब झाला पाहिजे, त्यासाठी पत्र आहेत, बाकी काही नाही. आणि बाकी आता किचन पण आम्ही एकदम व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. हे बघा मस्त मार्बल टाकलेलं आहे. एवढं 2 बोटा एवढं वाढून घेतलं इकडं, पहिले कमी होतं, हे पूर्ण बाहेर वाढून घेतलं एकदम फुल. आणि फायनल आता काम सगळं झालेलं आहे. बाकी आता अजून काय बाकी तुम्हाला सांगतो मी, पंखा वगैरे लावायचं बाकी. तुम्ही तसं पंखा नाही आहे, पंखा मी आणून ठेवला आहे पण लावला नाही वरती. फक्त आता खाली जातो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात नाही का. चला व्हिडिओ काढले काय होत नसतंय. गेलं दिमागाला ताण नको देऊ बरं. काल एकच दिवस व्हिडिओ नाही काढलं तर गेलो. आता काल मी काय करतो तुम्हाला माहित नाही का, तिचं दुखायला तिला दवाखान्यात घ्यायच्या गडबडीमध्ये. आणि सगळ्यात जास्त उचकवणारे मला कोण आली, तुम्ही दोघे. हा इथं पेशंट बसलेलं आहे शिवानी. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, शिवानीची काल तब्येत खराब झाली होती आणि तिला नेलं होतं दवाखान्यात. थोडीशी खराब झाली, जास्त नव्हती खराब झाली, त्यामुळे शिवानी इथं आहे. आम्हाला वाटलं झालं आता इमर्जन्सी सिच्युएशन आली म्हणून आम्ही दवाखान्यात गेलो होतो. आणि इकडे ही बसलेली आहे. आणि आता यांचा पण वेळ झालेला आहे जायचा, तर हे लवकरच व्हिडिओमधून गायब होणार आहेत. त्यामुळे आता शेवट बघून घ्या,
नाही का. आणि इथं शिवानी बसलेली आहे. शिवानी जे मधामध्ये आता तुम्हाला सांगतो कलर मारायला जे मधामध्ये केलं ना शिवानीने, त्याच्यामुळे ते दवाखान्यात जायचं ते भोगावं लागलं ते भोगावं लागलं. त्याच्यामुळे तुला दवाखान्यात आणि आणि आता बेड रेस्ट सांगितलं तिला, आराम करायला सांगितलं तरी ती आराम करेल नाही. शांत बसायचं त्या दिवशी चालू तिला तर आराम सांगितलं तरी ती ऐकत नाही. आता तुम्ही म्हणसाल मम्मी नाही आहे व्हिडिओमध्ये, कारण मम्मी आताच बाहेर गेली. एक कुटाणा झाला घरामध्ये, त्याच्यामुळे मम्मी बाहेर गेली आहे ते कुटाणा निस्तारासाठी. पण बघू आता काय आहे. बहुत बडा नुकसान हो गया. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो बहुत बडा नुकसान हो गया. काय सांगा तुम्हाला. तर शिवानीला त्रास झाला, त्याच्या गोळ्या बिळ्या दिल्या डॉक्टरनी. काल तिला सलाईन लावायला सांगितलं 3 दिवसासाठी कंटिन्यू, लावून आले काल. आणि काल लावली तिने. आज तिला दवाखान्यात जायची जीवावर आलं तुम्हाला सांगतो मी. तिला चल म्हणतो मी तर ती यायला पण नाही. कसं करायचं रे मग आता. जायला पाहिजे दवाखान्यात जायला पाहिजे, पण कोणी जायला पाहिजे. मी लावून घेऊ का आता माझ्या हाताला. नाही तर घरी आणली लावते. घरी आणते ते ऐकतात नाही ना. मला नाही, मी मला काही प्रॉब्लेम दिसतो का तुम्हाला. आय एम ओके, मला काही प्रॉब्लेम नाही. परत नवऱ्याचे पैसे जातात मग माहिती का. डॉक्टरला क्रेडिट करतात. मग आता काही आणि आज रविवार आहे मित्रांनो, दुखत तुम्हाला होतं सांगतो. माझं, पण काल दुखत होतं. रविवारमुळे खूप सारे इश्यू आहेत दवाखान्यात. आपण गेलो, आपल्याला वाटलं झालं. मला तेच वाटलं. मला वाटलं चला टाइम झाला. हो गया. मला वाटलं टाइम झाला, पण टाइम नव्हता झाला. नशीब चांगलं होतं तुमचं. नशीब चांगलं होतं का बाबा. गडबड म्हणणे. हा न्यू इयरच न्यू इयरची डेट आहे, त्यामुळे कसं टेन्शन नाही. हा न्यू इयर मध्येच येणार आहे. टाइम आहे खूप त्याला. मग आणि तुम्हाला सांगतो गडबड काय झाली. आता गडबड बी सांगतो तुम्हाला मी. काय गडबड झाली आता ते सांगून द्या तुम्ही. आता तुमच्या गडबडी दवाखान्यामध्ये लक्ष नाही जात आपल्या वस्तूवरती. आपण वस्तू ठेवत नाही, लक्ष ठेवत नाही वस्तूवर. माहिती घरातून वस्तू जाणं म्हणजे किती अवघड आहे. आणि ते पण आपलं नाही ना, आपल्यासारख्याचं गेलं असत काही नसतं वाटलं नाही का. आपलं म्हणजे मोठ्या माणसाचं गेलं असतं तर काही नसतं वाटली वस्तू. पण ते लेकराचं गेल्यामुळं आता भरपूर जणांना म्हणजे बघणाऱ्याला वाटत असेल की बाबा हा काय कंटेंटसाठी करतोय का व्हिडिओसाठी करतोय. पण तसा विषय नाही. तुम्हाला जर मम्मी दिसत नाही व्हिडिओमध्ये तर मम्मीला बाहेर पाठवलेलं आहे मी, कारण मम्मी गेलेली आहे तेच परत बनवायला गेलेली आहे. कारण आता नुकसान झालंय, पण आता ती लेकरू आपल्या हातातून आपल्या घरून खाली हात तर नाही पाठवू शकत ना आपण परत, नाही का. खाली हात नाही पाठवू शकत ना. आपल्या घरी इथं हरवलं ना ते, त्याच्यामुळे आता मम्मी परत गेली. काय हरवलं ते पण सांगतो तुम्हाला मी आता, नाही का. त्याच्यामुळे जेवढे शांततेमध्ये सगळे बसले पूर्ण घर. आता तुम्हाला इकडे बघा, हे बघा पूर्ण आहे ना प्रिसेट केलं. इकडे जागा पहिले ही बाज आहे ना इकडे होती, तुम्हाला तर माहिती आहे. टीव्ही इथे इकडे बाज होती, आता ती बाज तिकडून इकडे बाज करण्यात आली. मग इकडे बाज केली परत, कारण का जागा मोकळी करून टाकली. आणि हे मागचं जे रूम आहे ना ते मागं हे तर असंच आहे. इथलं फक्त कपाट हलवलेलं आहे आणि ते इकडं टाक, नाही का. हां, तर असा काही विषय. आणि तुम्हाला सांगतो आता काय झालं काय इथं. तर ते बाळाची जी मनगटी असती हातामध्ये, ती मनगटी केली होती आम्ही. तर असेल कमी 7-8 हजाराची एका हातातली, आणि दुसऱ्या हातातली किती अर्धा ग्राम म्हणजे 6,000-7,000 आसपास. अर्ध्या ग्रामची मनगटीच गायब झाली अचानक म्हणजे. एक मनगटी. हा, आणि कुठं गेली काय माहिती. पूर्ण घर झांबलून काढलं आम्ही तरी पण नाही भेटली ती. त्याच्यामुळे जरा घरात शांततेचं वातावरण आहे. असं नुकसान नाही व्हायला पाहिजे. 12 वाजले म्हणजे सगळ्यांचं भंग, शांतताच भंग झाली. आणि कालपासून तुम्हाला सांगतो नाही म्हणता कमीत कमी 10-11 हजाराचं मोस्टली नुकसान झालेलं आहे. 10-11 हजाराचं इन्कम तर नाही, पण नुकसान झालेलं आहे. अचानक मध्ये माझं दुखायला लागलं आणि माझ्या दुखण्याच्या गडबडमध्ये तिथंच झालं, ते नुकसान झालं. भेटायला पाहिजे म्हणजे नुकसान. ते काय झालं माहिती का. तुम्ही सकाळी जेव्हा आवर केली, मी काल व्हिडिओ शूट नाही केला त्याच्यामुळे गडबड पटपट म्हणलं दवाखान्यात जायचंय. आवर केली. एक तर मी परवाच्या दिवशी पूर्ण कलर घेतला होता मित्रांनो मारला वरचा, तर त्या कलरमुळे मी एवढा थकलो होतो. तर मी कालच गायब झाली ती दुपारी. काल सकाळी ते दुपारच्या दरम्यान गायब झाली होती. आता कुठे पूर्ण घर सांगलं. आणि परवा दिवशी रात्रीचा ज्याकडे फोटो आहे त्या फोटोमध्ये हाय हातामध्ये. म्हणजे तू एवढी बाहेरून फिरून आली तेव्हा नाही गायब झाली, तिने आता गायब झाली. म्हणजे घरातून वस्तू जाणं म्हणजे किती अवघड काम आहे. आता दरवाजा उघडा असतो रस्त्याने येणार जाणारे कोणी येतं, गाडीवाले फेरीवाले कोणी पण फिरतं. आपल्याला माहिती का आता कोणी काढली कोणी नाही. फेरीवाले म्हणजे समोरच्या माणसाला माहिती ना, रस्त्याने जाणार येणार कोणाला माहिती ना की तुम्ही घरात आहेत,
तुम्हाला पटकन पडदिशी एक काढून पटकन बाहेर मग काढायचं म्हणल्यावर कसं कोणी बी असू शकतं जर याच्यात problem. बघितलं जर काढताना पाहिलं असतं तर एवढं असं नाही सोडलं असतं का मग काढताना पाहिल्यानंतर त्याची सुट्टी होईल का तुला मग रात्री जर 12 त्याला वाजता त्याला 6चे 12 घालावं लागले असते पहिले रात्री त्याचे 12 वाजता हातात होतं ते तर मग काल त्याला कुठेच नेलं नाही कुठे काल आंघोळ करताना त्याच्या हातात होतं मी तुला सांगतो का आंघोळ करताना त्याच्या मी हातामध्ये फिट केले ना ते आंघोळ करताना ते थोडी लूज होते ते फिट केले फिट केलं आपण त्याला कुठं घेऊन बी नाही गेलो रोज तरी बाहेर घेऊन जातो आज त्याला बाहेर बी नाही नेलं कुठेच नाही नेलं काल दिवसभर घरीच होता ते. आणि आपण दवाखान्यामुळे त्याला कुठंच नाही नेलं मी. आपण पण 4 जण घरी नव्हतो काल तुम्ही मी ताई आणि पप्पा आणि गडबडीमुळे काय होतं माहिती का नुकसान होऊन जातं असं काही नुकसान झालं तर काय थोड्या सांगू वेळेसाठीच तर गेलो मग थोड्या वेळेसाठी गेलतो आपण ते थोड्या वेळासाठीच काय थोड्या वेळात खूप काही झालं त्याच्यामुळेच आता मम्मी तुम्ही तसं मम्मी कुठे तर मम्मी गेलेली आहे परत दुकानामध्ये तीच गोष्ट परत नवीन घ्यायसाठी आणि ती साधी म्हणजे थोडी ती सोन्याची वस्तू होती त्यामुळे कसं आहे अर्धा ग्रामचं सोनं होतं ते ती पहिली अजून एक आहे ती कुठे ती आता ती परत नेली ना ती बदलून सगळं बदलून आता नवीन आणायची नवीन आहे पूर्ण नवीन करून हा, ते जोडी होती पूर्ण नवीन तो हे करून परत नाही चेंज करून आणायची असं काहीतरी नुकसान झालं लई वाईट वाटतं बेकार वाटतं आणि त्यातल्या तुम्हाला सांगतो तर कलर वगैरे वरचा मारायचं ते पण मारणं झालं त्याच गडबडीमध्ये ह्या मॅडमनी तब्येत खराब करून घेतली स्वतःची आराम कर म्हणलं तरी अर्ध काम मी केलं वरचं भांडे घासायचं काम मी किती काम केलं माहिती वरती तिला मी नंतर उभा नाही राहू मी देत त्याच्यामुळे वर नव्हते आले कारण मला पोराला घ्यावं लागतं मग त्यांना पूर्ण म्हणलं काम जाऊ नका. आणि मी सगळ्यात मोठं सांगतो तुला मम्मीला मी म्हणलं होतं कलरचं काम काढू नको सध्या कारण मी फक्त गोणी आणून ठेवली मम्मीने होती पुट्टीची सांगितलं होतं वर जायचं नाही म्हणून त्यांना तरी वरती गेलं अरे पण मी वॉलपट्टीची गोणी फक्त आणून ठेवली होती मला माहित होतं कलरला खर्च जास्त लागेल काम करून दिलं का काल अरे काम जरी नाही करून दिलं तरी दगदग होती गोष्टीची कचरा होतो या टायमिंग मध्ये तुला काम करणं म्हणजे तू एकदम नॉर्मल काम करायला पाहिजे एकदम नॉर्मल नाही केलं तरी काही नाही तुला इथे कोणी बोलणार आहे का काय म्हणणार आहे तसं नाही विषय बोलायचा पण बरं जाऊ दे आता जसं आहे तसं चांगलं आहे समजा आज तब्येत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता तुला जायचा विषय नाही म्हणजे दवाखान्यात पण मला नाही वाटत गरज पडेल ठीक वाटतं तर तुला ओके वाटेल ना मग जाऊ दे तुला ओके वाटेल तर काही विषय नाही मला ओके वाटतं सगळ्या गोष्टी पण जी गोष्ट आता झाली त्या गोष्टीला लय अवघड काम आहे आता मम्मी नाही तिथं त्याच्यामुळे कसं आहे मम्मीचं आता दाखवू शकत नाही कारण मम्मी स्वतः चिडलेली व्हिडिओ काढून काय मतलब आहे तिचं म्हणणं आहे आणि आपण पण काल त्या काही गडबडीमध्ये व्हिडिओ नाही काढला मग कमीत कमी समजलं तरी असं की नेमकं कोणत्या टायमिंगला गेली सकाळी गेली का संध्याकाळी गेली का नाही सकाळी होती मी त्याला आवाज देऊन गेलो ना जेव्हा जायच्या टायमाला गडबड मी त्याला आवाज देऊन गेलो ते आंघोळ करतो मी त्याला किती म्हणे आरामात आंघोळ अरे जेव्हा तू तरी मालिश करीत होती का तेव्हाच मी त्याला पाहिलं ना पुरं माणसाची नजर फिरती पटकन त्याला बघितलं मी जाऊ दे आता बघू आता ते गेले जर भेटली अजून पण घरामध्ये असन कदाचित तरी मला वाटतं की ती एक तर काढली असावी कारण ती सहजासहजी हातातून निघणारी नाही घरामध्ये म्हणजे अजून आता कोणती जागा राहिली शोधायची त्याला घरामध्ये आता पूर्ण घर आम्ही बघा पूर्ण घर साफ केलं हे बघा पूर्ण घर खाली कोपरे कापरे सगळे साफ केलेले तिकडची भाजी इकडे लावली एक बॅग मधला एक पसरा मी आवरून आणि ती अशी गोष्ट नाही की नाही खाली पडलेली दिसून येणार नाही दिसते तिथून दिसून येतं लगेच माहिती का लगेच दिसून येतं मग त्याच्यामुळं कसं आहे माणसाला तुला झोप आली असेल तर आराम कर गोळी खाली तो आराम कर जाऊ द्या तू ताण नको घेऊ बघू भेटली तर भेटली नाही तर जाऊ दे असली तर घरात नशिबाने भेटली परत तर सापडू शकते नाही का घरामध्ये सापडली तर नशीब काय मित्रांनो असं काहीतरी घटना घडलेली आहे तुम्हाला काय सांगावं आता थोडं टेन्शनची गोष्ट आहे आता कुठं गेली असन काय गेली असन काही पत्ताच नाही कुठं पडली असन आता ते बाळ काही रांगतं नाही आहे का पळतं नाही आहे का कुठं काय म्हणजे ते इकडं तिकडं जाईन असं नाही आहे त्याच्यामुळं कुठं का असं आता काही मिळत नाही तर बघू आता काय पुढं थोडा मूड खराब आहे त्या गोष्टीमुळं त्याच्यामुळं मी काय तुम्हाला जास्त हे करणार नाही आता फक्त सांगत होतो 2 दिवस व्हिडिओ नाही पडला तर एक दिवस 2 दिवस माझी एक वॉलपुट्टी केली होती त्याच्या आधी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर मी तेच कामामध्ये होतो ते घासाई बिसाई करायचं आणि कलरिंगच्या कामात 2 दिवस माझे गेले तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ आलाच नाही जर व्हिडिओ असं वाटतं की काल व्हिडिओ जर शूट केला असतं तर माहीत पडलं असतं त्याच्या हातात काल होती का नव्हती कन्फर्मेशन नाही ना कारण ह्या दवाखान्याच्या गडबडीमध्ये त्याच्याकडे लक्षच नाही दिलं हाताकडं पण ठीक आहे तरी पण मी तिला परवा दिवशी म्हणलं होतं की तू काढून ठेवते कारण सोन्याच्या वस्तू नको हातात कारण त्याला अजून समजत नाही आहे गोष्टी कळत नाही आहे त्यामुळे ते नको पण ठीक आहे तुम्ही पण तुमच्या मुलाला किंवा बाळांना जे लहान लेकरं घरामध्ये असेल तर ते वस्तू नका देत जाऊ नुकसान नको व्हायला कोणाचं त्यामुळं हा व्हिडिओ फक्त मी जागरूकतेसाठीच टाकतोय की सोन्याच्या वस्तू लहान मुलांना घालत नका जात जाऊ
तर सांभाळणं आणि सेफ्टी पण खूप इम्पॉर्टंट असते. कधी बाहेर जातात, कुठं असतात, कोणी जर काय काढून घेतलं, वाढला कान, काय झालं, सगळ्या गोष्टी. तर त्यासाठी तुम्हीसुद्धा काळजी घ्या त्या गोष्टीची. आणि आता आमच्याकडून झाले भरपूर. आता असं वाटत असेल बाबा कंटेंटसाठी विषय, तर कंटेंटचा विषय नाही, जे आहे ते रिॲलिटीमध्ये जे सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. हा मला व्हिडिओज बनवायचा नव्हता पहिली गोष्ट ह्या मुद्द्यावरची, पण कसं आहे आता आमच्याकडून जर चूक झाली समजा, नाही लक्ष गेलं, पण तुम्ही तरी लक्ष द्या, असा माझा विषय, बाकी काहीच नाही. आता नवीन एका व्हिडिओसोबत तुम्हाला भेटतो, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. बाकी हो बघू, होईन, पैशाचं होत राहतं, सगळ्या गोष्टी होत राहतात. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की आता माझं जर समजा काही गेलं असतं तर मला काहीच असं वाटलं, ते लहान मुलं बारक्या पोराचं आहे, ते त्याच्यासाठी नवीन वस्तू आहे ती, त्याच्यासाठी कसं आहे, पण जाऊ दे, गेलं, येत राहतात गोष्टी, होत राहतात. हां, भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, चला बाय बाय.